हे देवी फुरसाई मुलांका मदत शिक्षणासाठी लेखा मी त्यांना आवर्जून भेटताना जाते. चला. अरे वा, कवारी आणि भाजी आहे माझी तवारी. भरपूर दिसतात. खाडीतली शेड आहेत ना, खाडीतले आहेत ना मासे ते. काय कसा आहे भाई? बरा. आराम ना करामने काकडे आहे. बकऱ्याचा मटण 900 रुपये किलो. मोठमोठे चिबूड सुद्धा. मायबाप रसिक प्रेक्षक हो, जय शिवराय. मी सुधीर नारायण कोमुर्लेकर, आरमारी मराठा या तुमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा रसिकजनांचा स्नेहपूर्वक स्वागत करतो. मायबाप रसिको, आज मी पुन्हा एकदा रविवारच्या आचऱ्याच्या आठवडी बाजाराचा बाजार आपण आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून बऱ्याच वेळा पाहिलेलो असा, परंतु आजचो ह्यो अश्विन महिन्यातलो बाजार आज आपण बघणार असो. या बाजारात पुन्हा एकदा खयचे खयचे कष्टकरी येतात, व्यापारी येतात आणि आजचे बाजारभाव काय आहेत हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार असो. मायबाप रसिको, ही व्हिडिओ तुमका नक्की आवडतो तर व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्हीच सबस्क्राईब करा ही तुमका विनंती असा. चला तर जाऊया आचऱ्याच्या रविवारच्या आठवडी बाजारात. बाजाराच्या जवळपास असलेल्या श्रीदेवी फुरसाई मंदिराच्या या देवीचं दर्शन घेऊन आज आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार असो. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. देवी फुरसाई म्हणजे श्री झरीवरी असल्यामुळे मासळी बाजार तसंच बाजार मोठ्या प्रमाणात ह्यो आचऱ्याचो भरतात. बरेचसे दूरचे व्यापारी जे आहेत किंवा कष्टकरी आहेत ते या बाजारात येतात. बाजाराच्या सुरुवातीक आपण लसूण, कोबी वगैरे भाजीपालो बघूक मिळतात. 100 रुपयात 1.5 किलो लसूण आहे आणि हे 20-20 रुपयाचे वाटे आणि 100 रुपयात 1.5 किलो लसूण. एकदम भारी. आटाना कटाने भाजी आहे पट्टा. काय 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 आटाना कट्टा भाजी आहे पट्टा अशी कुठेच नाही भेटणार. तट्टा आशीर्वादाची भाजी भारी. अनकमना सनकम भाजी इन्कमला भारी. लाटीना काठी आणि भरभराटीची साठी अशी भाजी कुठेच नाही पाटी. आराम नाही करामनी भाजी माझी ताजी आहे कराम. लाटारना पाटारनी भाजी आहे साटार. मजाक मजी करणारा एकदम असतो काटार. अशी भाजी वाटार एकदम भारी. आराम ना करामनी भाजी आहे दराम एकदम भारी. कवारी ना कवारी आणि भाजी आहे माझी तवारी. अल्टरना कल्टरनी मजाक मस्ती करणारा खातो कल्टर. अशी भाजी आहे सल्टर एकदम भारी. जबरदस्त यमक जुळवले आणि ह्या माणसात. आणि नारळाचा कसा आज दर? नारळ कसे आहे? 30 रुपयाने नारळ. झाडू कशी दे? झाडू 150 रुपयाक झाडू. या औषधे आमच्या काकडे आहेत, मोठे काकडे आहेत. कशी काकडी दे? घेणार काकडे घेणार. कशी काकडी आहे ती? मोठी कशी आहे? 50 रुपये. हा चल, सुरुवातीकच तुझी खरेदी. हे बघा, हे दादा परत आमचे लोक आणि आराम ना गरम काकडी घे माझ्याकडे तराम. खाणाऱ्याची भरभराट दराम. गंगा तीर्थ यमुना प्युअर आचरा. लाटारना काटार खाणाऱ्याची भरभराट काकडे आहे दराम. तीर्थ यमुना काकडी भारी. आराम ना कारामनी काकडी घ्या ताराम. गारेगार काकडी. धन्यवाद. छान पैकी बोलले दादा. आणि आपण काकडी घेतली सुरुवातीकच, कारण उद्या कोजागिरी पौर्णिमा असल्यामुळे माझ्या वडिलांची उद्या पुण्यतिथी. त्या पुण्यतिथीत गावातले सगळे गावातले लोक सगळे जेवक येतात. आणि हे आमचे तांबडेकारी समोर दिसतात. हे बघा, हे तांबडेकारी खरेदी केले आहेत. आणि अरे हे तांबडेकारी हाय काय बुवा? नमस्कार. नमस्कार. हा, हाय काय करतात? बाजार घेऊ केला? मटण घ्या बकऱ्याचा. अरे अच्छा. हा, मिळत नाही ना, हेच मिळत. हे मित्रच माझी काजी. कशी आहे ते बकऱ्याचं मटण किलो कसं? 900 रुपये किलो असा. नाही, 900 रुपये किलो बकऱ्याचा मटण 900 रुपये किलो. प्युअर बकरू. आणि तांबडेसून सागर आणि आमचे मेघराज बकऱ्याचं मटण घेऊसाठी आचऱ्याच्या बाजारात गाडी घेऊन येलो. क्या बात आहे. चला हा चला, मी व्हिडिओ बनवते. चल, अशा पद्धतीने ह्या आचऱ्याचं बाजार आमचं. हे लसूण दादा, लसूण कशी आहे किलो? 1.25 किलो 100. 1.25 किलो 100 रुपये लसूण आहे. चांगल्या क्वालिटीचे लसूण दिसतात. सध्या लसूणची किमती परत खाली येतात, म्हणजे मध्ये जरा किंमत बऱ्यापैकी वाढली होती. आणि ही आपली नैसर्गिक पाळामुळा म्हणजे निसर्गोपचारिक औषधांचं ती हत. आणि हा एक खोऱ्याचे दांडे. दादा नमस्कार. काय म्हणताय? बऱ्याच दिवसांनी दिसलात. बरे आहात ना? आपला एक कष्टकरी आहे, यंग मॅन आहे, म्हणजे एक उद्योजक आहे. आणि मागे आपल्या एका व्हिडिओमध्ये त्यांना आपण बघितलं होतं, छान माहिती दिली होती. आज त्यांच्याकडे ही काय आहे ते बघूया, काय आहे ते जाणून घेऊया.
सुरण आहे. सुरण आहे. एकदम ताजे. एकदम ताजे सुरण. कसे आहेत ते? हे 100 ने सांगतोय, 150 ने आणि हे 80 ने. अच्छा, 100, 150 आणि 80 रुपये असे. एकदम ऑर्गॅनिक पद्धतीने वाढवलेले आहेत. अच्छा. आणि त्याच्यासाठी त्याची जी कंदमुळं असतात छोटी, त्याला वर्षभरात नंतर येतात. अच्छा. त्याच्यासाठी मग खास त्याला काय म्हणतात, मातीत जेवढं तुम्ही एरिया द्याल तेवढा ते मोठं होत जातं. अच्छा. जेवढा वेळ त्याला द्याल वाढायला. ओके, छान छान. आणि आपले आहेत घरचे नारळ आहेत. घरचे नारळ. नारळाचं बरं काय सर? त्यांना खास ते सेंद्रिय खत आणि नीमचं पाणी मारून त्यांना किडांपासून संरक्षण केलेलं आहे त्यांचं. कीटकनाशक. याच्यामध्ये नारळ मोठे राहतात. नारळ छोटा होण्याचं कारण एक असं पण आहे की ते छोटे जे कीड असतात ते आपल्याला बघून दिसत नाहीत, त्याच्यामुळे सगळ्या नारळांना त्रास होतो. पण त्याला जर नियंत्रण ठेवायचं असेल तर ज्यांची छोटी झाड आहेत त्याने मग जराशे कडुलिंबाच्या पाण्याची फवारणी केली तर तुमचा नारळ जे आहे ते चांगल्या साईजचे नारळ आहेत. तुमचं मला एकदा ना खरोखर आपण ह्या विषयावरती बोलूया, शेतीविषयक. कारण तुमच्याकडे ज्ञान भंडार चांगलं आहे म्हणजे शेतीविषयक. तर खरोखर आणि तुमचं बोलणं पण एवढं सुंदर आहे आणि एवढ्या या तरुण वयात तुम्ही या ग्रामीण भागात आपलं जीवन व्यतीत करताय. खरोखर मानलं तुम्हाला. आणि तुमचा अभ्यास खूप आहे, तुमच्या बोलण्यावरून जाणवतं. भेटू आपण पुन्हा कधीतरी. नक्कीच. चला, धन्यवाद. पुढे जाऊया. नारळ भरपूर दिसतात आज बाजारात. कष्टकरी भरपूर होत. हो, अंडी पण होत. गावठी अंडी आहेत ना ती औषीकडे? कशी ती? 12 रुपये अंडा. 12 रुपये अंडा बघा. गावठी एकदम मस्त अस्सल गावठी कोंबडीची गावठी कोंबडीची अंडी. हो, चाल. पुढे जाऊया आपण. हे कसे वाटत आहेत? लिंबाचे कसे वाटत आहेत? लिंबू 20 रुपये. आणि पडवळ कशी आहेत? 1 मिनिट. इकडे आपण एक लिंबाचं वाटो घेऊया. 20 रुपये. 1 मिनिट. हे घ्या. हे तुमचे 20 रुपये घ्या लिंबाचे. चला, धन्यवाद. पडवळा चांगली होतात. कशी म्हणाल ती पडवळा? 30 रुपयांनी पडवळा बघा केवढी लांब पडवळा. 30 रुपयाला अशी. आणि कष्टकऱ्यांचे आमचे हे पडवळा या ग्रामीण शेतातली. ताईंकडे भरपूर भाजीपाला असतात. शेवग्याचं पालो छानपैकी. मोठी पडवळा पण. केळ्याची भाजी. छान छान गोष्टी एकदम. तिरफळात. आणि नमस्कार. भोपळ्याची देशी पण लिहिली. यावेळी बाजार सुंदर आहे. असल्याचा बाजार अप्रतिम आहे बघा. शेवग्याचं पालोसुद्धा आणि मोठमोठे चिबूडसुद्धा आणि वड्याची काकडीसुद्धा. चिबूड कशी आहे ताई? 80 रुपये. आणि ही काकडी पिवळी दिसतात ती वड्याची आहे ना? वड्याची आहे ना काकडी? कशी ती? आणि आपली ही कच्ची काकडी कशी आहे? हां, द्या एक. द्या एक मला घ्या. तुमच्याकडून काहीतरी घेतो. देतो तुम्हाला पैसे. 20 म्हणालात ना? ठीक आहे. 20 रुपयाचा डॉलर आहे. चला, धन्यवाद. चला, 20-20 रुपयांनी भेसी ह्याचे. हो. या ताईंकडे आमच्या नेहमी दिसतं की आगूळ, पोहे, लाल तांदूळ, लाल म्हणजे सुरई, कांडणे वगैरे असे उकडे तांदूळ वगैरे सगळे असतात. मसाला वगैरे. गोंड्याचे कसे वाटते? गोंड्याची फुल 20 रुपये. छान मस्तपैकी. केळी कशी आहेत ती? 50 रुपये. केळी 50 रुपये अशी. नमस्कार दादा. आज काय आणलंय? महाक्लीन. महाक्लीन काय आहे? कशावरती आहे? कपडे, भांडी, गाडी धुवायला, लादी वगैरे सगळ्यांना. गाडी धुवायला पण येते? सगळ्याला. तुम्ही बनवलंय का तुमचं? आमचं होम प्रोडक्ट आहे स्वतःचं. अच्छा, व्हेरी गुड. महाक्लीन म्हणून. महाक्लीन भांडी घासण्यापासून सगळ्याला येते. गाडी, लादी, भांड्याला, गाडी धुवायला, लादी धुवायला. काय किंमत आहे याची? 60 रुपये अर्धा लिटर. 60 रुपयाला अर्धा लिटरचं आहे. आपण दादांच्या कष्टासाठी हे घेऊया. द्या मला. द्या पैसे. मी देतो तुम्हाला. माझ्या पिशवीत टाका. हे जरा पिशवी पकडा पैसे काढायला. काय हे का दादा खूप मेहनती आहेत आणि काही ना काही बाजारामध्ये घेऊन असतात. आता हे माझ्या उपयोगी गोष्ट आहे ती, त्यामुळे मी घेतलंय. आता धन्यवाद. हो हो, चालेल. द्या पिशवी द्या माझी. चला, धन्यवाद. दादांकडे एक प्रोडक्ट घेतलं छान. आपल्या उपयोगी आहे. गाडी वगैरे वॉश करा. हो, धन्यवाद. धन्यवाद. होणार. दादांकडे आपण एक घेतलं कारण ती आपला उपयोगी गोष्ट आणि वापरात येत. आज कांदा बटाट्यांचा दर जाणून घेऊया. नमस्कार हो शेठ. कांदे कसे आहेत आज किलो? कांदे 100 3
100 6 किलो. आणि बटाटे बटाटे 100ला 3 किलो आणि कांदे 100ला 6 किलो. हा छोटे कांदे पण अगदी लाल लाल बरे नवीन कांदा, त्यामुळे जरा स्वस्त आलं. कांदे पण स्वस्त आले, कांदे झाले स्वस्त, बटाटे झाले स्वस्त. आत्राच्या बाजारात बऱ्याचशा गोष्टी जर थोडेसे दर कमी असतं तसं माझा मत. आज आमचे हे बागव्यांच्या नर्सरीतून हे बरेचशा प्रकारची झाडा फुलझाडा वगैरे असतात. बापरे बागवे साहेब नमस्कार. हो बागवे साहेब नमस्कार नमस्कार. हे बघा केवढी मोठी काकडे आहेत. एवढे मोठे काकडे मला पहिल्यांदा रूप मिळाले. जवळजवळ 1 ते 1.5 फुटाची काकडी आहे. कशा काकड्या आहेत त्या? 80-100 रुपये वगैरे आहेत. गोंड्याची फुलं वगैरे आणल्यात. त्याचप्रमाणे भोपळे पण असतात नेहमी दादांकडे. आणि बागवे साहेब खूप कष्टानं सगळ्या गोष्टी पिकवतात आणि आपल्या बाजारात घेऊन येतात. चला काही लोक खूप कष्टाळू आहे. पुढे जाऊया. काश्मीरी ॲपल 100ला 1 किलो ॲपल, गोलाली ॲपल 100 रुपये किलो ॲपल. किलो कसे? या सफरचंद घ्या, गोड घ्या, किलो 100 रुपये, 1 किलो 100. गोड सफरचंद घ्या, 1 किलो 100, किलो 100 रुपये, किलो 100 रुपये. उसकी गाड़ी साथ बांधनी थी मिले. या सफरचंद घ्या, गोड घ्या, किलो 100 रुपये, 1 किलो 100. गोड सफरचंद घ्या, 1 किलो 100, किलो 100. या सफरचंद घ्या, गोड घ्या, किलो 100 रुपये, 1 किलो 100. गोड सफरचंद घ्या, 1 किलो 100. फळभाज्या फुलभाज्या यांची छानपैकी मांडणी या बाजारात नेहमीच असतात. कशी जुडी आहे हो याची मेथीची? मेथी 30 आहे. मेथी 30 आहे, लाल माठ आहे, पालक आहे, सगळ्या भाज्या आहेत. ह्या भाज्या बहुतेक शाहू मार्केटमध्ये. हो हो नमस्कार. कशा आहात? आज कोथिंबीरची जुडी कशी आहे? कशी झाली कोथिंबीरी? 30 आहे, मेथी 50 आहे. अच्छा 30 रुपये झाली आता. तशी माग नाही हो, आपण 80 रुपयाने बघितलेली आहे ना. अच्छा छान. म्हणजे आज 30 रुपये. काय म्हणताय? हां आता जरा पाऊस पडल्यामुळे थोडं पुढे महाग होण्याचे चान्सेस आहेत ना. छान एकदम फ्रेश. या आमच्या ताईंकडे नेहमी भाज्या एकदम फ्रेश असतात. म्हणजे हिरव्यागार भाज्या एकदम भाजी दिसते, बघूनच कळते फ्रेश असलेली भाजी. चल आता आपण जातो आपल्या आवडीच्या मासळी बाजारामध्ये. आज रविवार असल्यामुळे आणि आता बरेचसे उपवास तपास संपल्यामुळे आज मासळी बाजारात खयचे खयचे मासे येले ते आपण बघणार असतो. टोमॅटो 20 रुपये किलो, कांदे 100 5 किलो 6 किलो असे सुद्धा आज बाजारात असतात. बरेच दिवस पावसानं धुमाकूळ घातला होता. आज ऊन पडला मस्तपैकी आणि दादा उन्हातच बसलेत. खयचे तांदूळ आहेत ते? 100 रुपये किलो. 100 रुपये काय उकडे तांदूळ आहेत ना ते? या दादांकडे आमच्या गावठी तांदूळ सगळे गावठी प्रोडक्ट मिळतात. भोपळ्यांपासून चवळेपासून सगळ्या गोष्टी असतात. दादांका या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही नेहमीच बघतास. ते बाजारात मला भेटले की मी त्यांना आवर्जून भेटताना जाते. चला कोवळे नाहीत ना? पुढे जाऊया. आपण ताईंकडे मागच्या वेळी नमस्कार झाडू चांगली घेतली. हां चांगली निघाली घेतली होती ती झाडू. मागच्या वेळी ताईंकडे झाडू घेतली होती, छान निघाली. चांगलं आहे. चला
विषय आणि या खालच्या बाजू भरपूर आमचे कष्टकरी बसतात. केळ्याची भाजी, चवळीचं पालो, अशा बऱ्याचशा गोष्टी या कष्टकऱ्यांकडे असतात. मुळ्याची भाजी आहे, लाल माठा साधारण 20 रुपये 30 रुपये असं दर असतात. हे पण काकडी आहेत मस्तपैकी, चवळी वगैरे. आता आपण काकडे ऑलरेडी घेतले 2. नीट लावून द्या. कशी मुळाची भाजी? मुळाची भाजी कशी आहे? 20-21 रुपयाची मुळाची भाजी घेतली. दर पैसे ठीक आहे. मुळ्याची भाजी कशी? काय म्हणतात ताई, बऱ्यात ना? काय काय आज आणलास? आज काय काय आणलास म्हणजे? अरे वा वा वा. भेंड्याचे 2 प्रकार आहेत. हे अच्छा, केळी पण आहेत. हां अच्छा, तुमच्याच दादांकडे केळी आहेत. वाल, केळी वाल. केळीचे वाटे कसे आहेत ते? 50. लाल भाजी, भेंडी, लाल भाजी द्या. एक लाल भाजी टाका बघूया याच्यामध्ये. एक दादांकडे लाल भाजी घेऊया. वागता हो टाका त्याच्यामध्ये. हो दोघं उभं आहेत. आपली शेतातल्या सगळ्या पिकवलेल्या गोष्टी घेऊन येत. घ्या तुमचे 20 रुपये. चांगलं, चला बरं वाटतं. चला होय, चला बरे आहात ना बाकी? चला येतो जरा मासळी बाजारात जाऊन. चला आता आपण जाऊया आपल्या आवडत्या मासळी बाजारात. मासळी बाजारात खयचे खयचे मासे येतात ते बघूया. यूट्यूब सणसणीत अगदी मोठे नारळ. हे नारळ मिळते. हे कसे हो? मोठे नारळ कसे आहेत? हे नारळ कसे? 40 रुपये. 40 रुपये नारळ. म्हणजे आता सध्या नारळाचं दर जरा ताटच आहे. तर मुंबईतसुद्धा नारळ 60 आणि 70 रुपयांना मिळतात. आणि हे गावठी नारळ चवीक बरे असतात आणि त्याचं सार बीर किंवा त्याचं जेवण पण छान होतं, टेस्टी होतं. हे विड्याचं वाटत कसं हो? 20 रुपये. 20 रुपये. एक विड्याचं वाटं टाका बघूया. किती वाटव आहे? एकच द्या. देवाच्या कार्याक लागतात ना ते. एक हे घ्या माझी टाका सुपारी आणि हे तुमचे पैसे घ्या 20 रुपये. हां चला धन्यवाद. सुपाऱ्या घेतले जरा कधी ना कधी ते उपयोगात घेतो. म्हणजे त्याला विडे म्हणतो आपण. देवाकडे वगैरे ठेव विडो बरं वाटतं. मासळी बाजारात जरा आवाज येता. बघूया काय मासे येले ते आपण बघूया, जाणून घेऊया. गर्दी झाली आहे भरपूर. मासळी बाजारात खयचे खयचे मासे येतात, माशांचे दर काय ते जाणून घ्या. आज जरा गर्दी भरपूर दिसतात. बांगडे आहेत, त्याच्यानंतर धोडी आहेत बारकी. हय बघूया सुरमई आहेत, छोटी सरंगुटली म्हणतो आम्ही. एका सरंग्यांची लहान साईज ते काय सरंगुटली म्हणतात. सौंदाळे आहेत, सरंगुटली आहेत, पापलेट नमस्कार. आणि हे प्रॉन्स आहेत. सनाके कसे आहेत? हे 600 रुपयात सनाकेची जोडी. आणि कर्ली 250 रुपये. हे छोटे सरंगुटल्याची कशी आहे? 504 400 रुपयांनी जोडी. ताईंकडे नेहमी चांगले मासे असतात आणि फ्रेश मासे असतात. चला धन्यवाद. छान मासे. मासे सुटीसुद्धा करून दिले जातात. मासे कापूनसुद्धा दिले जातात. तर काही लोकांना सगळ्यांनाच मासे साफ करता येत नाही. पेडवो त्याच्यानंतर पेडवे बांगडे 200 रुपयात 8 बांगडे आहेत. आणि ही छोटे हाबनूस आहेत. छोटे हाबनूस आहेत. हाबनूस कसे आहे? 100 रुपयात 3 हाबनूस आहेत. आणि हय खाडीतली शेड आहेत ना, खाडीतले आहेत ना मासे ते. बोयटा ती शेड्याचे घर म्हणतो, बोयटा म्हणतो. 100 रुपयात वाटो. बोयटा 100 रुपयात वगैरे वाटे. असं आचराचं बाजार आमचं. आचरा पिरावरचे आमचे सगळे जे मासे मारी करणार आहेत किंवा मासे विक्रेते लोक ते ह्या बाजारात आपले मासे घेऊन येतात.
सरंगे 500 रुपयाक 3, 4 असे दर हा. छोटे छोटे मासे आहेत, खरबे बांगडे वगैरे आहेत. आणि आमची ही बहिणाबाई इकडे काय आता बघूया. बहिणाबाई काय कसं आहे बाय? बरं काय म्हणतं, काय काय आज काय स्पेशल? संपली ना? होय होय जरा उशीर. हे पालू होत ना, हे कसे पालू ते? 500चे 3 पालू. बांधवशी आहे, मुळे हो. बांधवशी ही 400 रुपये काय? होय भरपूर. आचऱ्याच्या बाजारातील आहे की ही माझी बहिणाबाई, म्हणजे नात्यान बहीणच लागते. ती बहिणाबाई नेहमी बाजारात भेटतात. मग माझ तिच्याशी गप्पा गोष्टी करते आणि मग थोडं आचऱ्याचा व्हिडिओ बनवते. आजच्या आचऱ्याच्या मासे बाजारात बरेचसे लोक मासे घेऊ गेले, कारण आता सगळे उपास तपास संपलेले आहेत. आता ही जी आपल्या समोर प्रेरणा निर्भय मत्स्य कृषी उद्योजक महिला संघटना अशी एक संघटना ह्या आचऱ्याची आहे. या मासे विक्रेत्या भगिनी माय भगिनी सगळ्या त्यांची ही संघटना, आणि ही संघटना आशीर्वाद माणुसकी ध्येय करुणा स्फूर्ती आधार शक्ती त्याचप्रमाणे प्रेरणा भिंत माणुसकीची भिंत सौजन्याची भिंत म्हणून प्रसिद्ध असा. दिव्यांग अपंगांसाठी आर्थिक मदत, गरीब शालेय मुलांका मदत शिक्षणासाठी, वृद्ध अनाथ गरिबांसाठी कपडे धान्य आर्थिक मदत अशी ही निर्भय मत्स्य कृषी उद्योजक महिला संघटना ही आचऱ्याची ह्या काम करतात. अशा ह्या माता भगिनी आमच्या कष्ट करतात, 4 पैसे कमवतात, त्याचबरोबर समाजासाठी सुद्धा काहीतरी करतात. अशी ही सुंदर संघटना निर्भय मत्स्य व कृषी उद्योजक महिलांची ही संघटना. आता बऱ्याच दिवसांनी सुरमई गावतात सध्या समुद्रात. मोरीचा वाटा कसा आहे ताई? मोरी कसं आहे? 500 रुपयात 3 मोरी आहेत. मोरी खाऊ कोई बांधवशी मोरी. आता असे मासे बाजारात आपल्याला भरपूर प्रमाणात बघू मिळते. वागळी खाऊ कोई. वागळी ताकद असतात, वागळी खाल्याने शक्ती येत असं म्हणतात, शक्तीवर्धक म्हणून वागळीकडे बघतो. कशी तुकडी आहेत आई ती? 150 रुपयात मोठी तुकडी आहे. आणि ही वागळी अधूनमधून खाऊ कोई, कारण ही पौष्टिक असल्यामुळे शरीरात त्याचा खूप फायदा होतो. असे काही माशांचे गुणधर्म की जे मासे खाल्याने आपल्या शरीरासाठी त्याचा उपयोग होता चांगलं, असे मासे आपल्याला कधी ना कधीतरी खाऊ कोय. दादा आमचे स्वतः म्हणजे भरपूर मासळी बाजारात महिला भगिनी आमच्या मासे विकून बसतात. पण काही पुरुषसुद्धा असे आहेत की ते सुद्धा कष्ट करतात, म्हणजे ते सुद्धा मासे विक्री करून बसतात. असं हो सुंदर बाजार आपण आचऱ्याचं बघतो. साधारण 100-200 रुपये असेच वाटे आहेत, पेडवे बांगडे वगैरे त्यांचे. थोडी गडबड हा बाजारात. ताजे बांगडे घेऊन आले, एकदम फ्रेश बांगडे दिसतात. असे छानपैकी मासे या बाजारामध्ये आपल्याला बघून मिळतात. आज रविवार असल्यामुळे थोडा लवकर बाजार भरतात आणि लवकर संपतात सुद्धा. सर आता एक शेवटचं फेरफटको आपण आपल्या बाजारात मारूया. चला आता एक शेवटचा आपण फेरफटको मारूया बाजारात, बघूया आणखी काय बघू मिळतं. आचरा बंदर ह्या पुरातन बंदर म्हणून ओळखला जातो. व्यापारिकदृष्ट्या या बंदराकडे पाहिलं जायचं. नमस्कार. भाजी बाजार की मच्छी बाजार. हा
बऱ्याच ठिकाणी कोल्हापूर, सातारा, सांगली या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेती होता त्या परिसरात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडला, त्यामुळे बऱ्याच जणांचं शेतीचं नुकसान झालं. तरीसुद्धा टोमॅटो आज 20 रुपये किलो असत. कांदे स्वस्त झाले आहेत, टोमॅटो स्वस्त आले आहेत, बऱ्याचशा गोष्टी स्वस्त झालेल्या आहेत. चला हा चला. मायबाप रसिक हो, कसं वाटलं हो मालवण आचऱ्याचं रविवारचं आठवडे बाजार. हे व्हिडिओ तुमका नक्की आवडतलो. व्हिडिओक लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमका विनंती असा. मायबाप रसिक हो, धन्यवाद. जय हिंद.